जय भीम, नमो बुद्धाय. वर्षभर आपण ज्या दिवसाची वाट बघतो तो दिवस आलेला आहे, म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, म्हणजेच 14 एप्रिल. 14 एप्रिलच्या या दिवसासाठी आपण वर्षभर वाट बघितलेली असते, कारण आपला दिवाळी, दसरा सगळं काही हाच दिवस आहे आणि म्हणूनच आपण खूप उत्साहात, खूप जल्लोषात साजरा करत असतो. आणि 13 एप्रिलची रात्रीची तर वेगळीच असते गोष्ट, म्हणजे केक कटिंग वगैरे, डान्स, एन्जॉयमेंट, उद्या आपण काय काय करणार आहेत वगैरे ते सगळंच काहीसं. जेवढं आपण दुसऱ्या सणांची वाट बघत नाही तेवढंच जास्त 14 एप्रिलची वाट बघत असतो. मी तरी बघते 14 एप्रिलची वाट वर्षभर, आणि मला तर डबल वाट बघायची, कारण माझे मम्मी पप्पा आम्ही सगळेजण पुण्याला राहायचो ना. तर पुण्यामधली जयंती 14 एप्रिलला करायची आणि आमचं गाव आहे कोलंबी, तर तिथं जायचं आम्ही. तिथं 28 एप्रिलला जयंती, डबल जयंती वगैरे, एवढं छान वाटत होतं ना. पण आता माझं लग्न झालं आहे आणि आम्ही निजामाबादची जयंती सेलिब्रेट करतो. पण मी तुम्हाला पुण्यातली पण जयंती नक्कीच दाखवेल, कारण हे पुण्यामधलं आहे लोकेशन वगैरे. आणि एवढं छान करतात ना पुण्यामध्ये. आणि रात्रीची आतिषबाजी वगैरे किती छान वाटत होतं. कंटिन्यूस फटाके फुटत होते. म्हणजे एका ठिकाणी ड्रोननी पूर्ण शूटिंग घेतली होती, जसं काय दिवाळी चालू आहे, कारण प्रत्येक ठिकाणी आतिषबाजी ही होतच होती. कारण खरंच आहे ते पण, कारण आपली दिवाळी, दसरा सगळं हे 14 एप्रिलच आहे. आणि रात्रीलाच DJ वगैरे लावून सगळे एन्जॉय करत होते, कारण रात्रीचे 12 वाजले की आपला सण हा सुरू झाला. 14 एप्रिल आलाच असं म्हणा. आणि पुण्यामध्ये तर म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये 12 वाजताही सगळे कार्यक्रम वगैरे सगळे चालू होते. मग माझे मम्मी पप्पा, भाऊ वगैरे सगळे तिथं गेले होते. आणि खास गोष्ट काय माहिती आहे का, इथं आदर्श शिंदे पण आला होता. आणि दरवर्षी इथं आदर्श शिंदे येतात, वैशालीताई येतात. तर छान वाटतं त्यांचे कार्यक्रम वगैरे बघण्यासाठी. आणि ह्यापेक्षा छान आणखी काय असू शकतं आपल्यासाठी, नाही का? कारण आपण ज्या दिवसाची वाट बघत होतो तो दिवस फायनली आलेला आहे. आता उद्या काय काय करायचं वगैरे सगळंच हे होतं. तसं मी शॉपिंग वगैरे काही केली नव्हती तेवढं, कारण माझी साडी नवी आहे, नवी कोरी करकरीत आहे म्हणलं तरी चालेल. कारण मी डायरेक्ट गेल्या वर्षी जयंतीमध्ये घातले होते, नंतर काय घातलेच नाही. आणि माझ्याकडे ड्रेस आहे. आता मी कुठला ड्रेस घातला आहे ते तुम्हाला नक्की दाखवेल, म्हणजे गेल्या वर्षीचा घातला आहे का नवीन घातला वगैरे ते तुम्हाला दाखवेलच म्हणा मी. तर त्यासाठी मला म्हणजे 14 एप्रिलच्या नाईटचा व्हिडिओ बघा तुम्ही, म्हणजे एंडिंगपर्यंत मी दाखवेलच तुम्हाला म्हणा. पण एवढं एन्जॉय केलं ना. तुम्ही कुठून बघताय आणि तुमच्या इथं जयंती कशी साजरी होती मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तसं ही जयंतीचा व्हिडिओ माझा दुसरा व्हिडिओ आहे, लॉंग व्हिडिओ. कारण पहिला व्हिडिओ मी गेल्या वर्षी टाकले होते आणि गेल्या वर्षी माझं चॅनल नवीनच होतं. तरी बऱ्याच लोकांनी बराच प्रतिसाद दिला मला. बरेच लोकं म्हणजे चांगलेच व्ह्यूज आले होते, कमेंट्सही चांगले आले होते. आणि आता परत मी टाकते, पण आता ह्यावेळेस तेवढं काही एन्जॉय करायला मला जमलं नाही. आता का ते मी तुम्हाला पुढं सांगतेच म्हणा. तर एवढं छान वाटत होतं ना. आणि हो, तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणलं तर आता आपलं चॅनल हे मॉनिटाईज होत आलेलं आहे. लवकरच आपल्याला मेल येईल आणि तो मेल आल्याच्या नंतर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. कारण गेल्या वर्षी एप्रिलमध्येच माझ्या चॅनलवर 1,00,000 व्ह्यू आले होते. ते पण 3-4 महिन्यामध्येच 1,00,000 व्ह्यू आला होता आपल्या चॅनलला. एवढं छान वाटलं होतं ना. आता परत त्याचमध्ये एप्रिलमध्येच आपलं चॅनल मॉनिटाईज होईल, कारण खूप जवळ आलेलं आहे. आता कधीही म्हणजे 4-5 दिवसात म्हणा किंवा 8 दिवसामध्ये म्हणा आपल्याला मेल येऊ शकतो. आणि ज्या दिवशी मला मेल येईल ना त्या दिवशी मी तुम्हाला नक्कीच म्हणजे नक्कीच व्हिडिओ सांगेल, दाखवेल वगैरे. आणि आता एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एवढं छान आहे ना, त्यामध्ये जर तुम्ही केलंत ना तर ते सक्सेस होणारच होणार. फक्त एवढंच की पेशन्स ठेवावे लागतील आणि कष्ट करावे लागतील, कारण कष्टाला पर्याय नाही. कष्टाशिवाय कुठलंही काम बिना कष्टाचं होतच नाही म्हणा. तसे मलाही स्टार्टिंगला वाटलं होतं होईल का आपलं मॉनिटाईज, 1 वर्षामध्ये होईल का, असं तसं म्हणजे बराचसा विचार केला. पण नंतर म्हणलं ठीक आहे, आपण करून तर बघू. म्हणून मी करायला स्टार्ट केले आणि खरंच सांगते, मला ह्या वर्षामध्ये आता म्हणजे एप्रिल-मेमध्ये तर माझ्या चॅनलला मॉनिटाईज होईल, मला मेल येईल. आणि ते सगळं असू द्या म्हणा. एक आदर्श शिंदे म्हणजे आदर्श भाऊची एंट्री होत होती आणि त्यांना असं समोरासमोर बघायला एवढं छान वाटत होतं ना. तसं मी स्क्रीनचाच व्हिडिओ घेतला, कारण स्क्रीनवर स्पष्ट दिसतात ते, पण इकडल्या साईडला बघितलं तर तेही तेवढं काय फारसे लांबचे नव्हते, जवळूनच होते. एवढं छान वाटत होतं ना, कारण आदर्श शिंदेचे आपण खरंच फॅन आहोत. त्यांनी खूप छान छान गाणे दिलेले आहेत आपल्याला. जसं दुनियादारी मूव्हीमधले गाणे, कसा सांगू रातला घाव विसळावा वगैरे. आणि आपले बाबासाहेबांचे गाणे पण खूप छान छान गाणे म्हणलेले आहेत ते. तर ते आदर्श शिंदे आपले फेवरेट आहेतच आणि त्यांना समोरासमोर बघायचं म्हटलं तरी खूप छान वाटतं म्हणा. तसं आम्ही जेवण वगैरे करूनच आलो होतो इथं कार्यक्रमाला. पण लहान लेकरं खेळत वगैरे एवढं छान वाटत होतं ना वातावरण, कारण असं वाटतच नाही की अंधार झाला, रात्र झाली, कारण सगळे माणसं एवढ्या उत्साहात, एवढ्या आनंदात होते ना, म्हणून.
आणि इथं पिंपरी चिंचवडमध्ये सकाळी 10 वाजता हेलिकॉप्टरने फुलं वगैरे टाकतात. आता ते माझ्याकडनं मिस झालं, कारण मी तिथं जाऊ शकले नाही मनात त्या टाईमला, कारण आमचं सगळं आवरून झालं नव्हतं. आम्हाला उशीर झाला होता, घरीच 10 वाजले होते, म्हणून मी ते का तुम्हाला दाखवू शकले नाही. पण नेक्स्ट टाईम मी नक्कीच दाखवण्याचा ट्राय करेल, कारण तो नजारा एवढा सुंदर असतो ना, म्हणजे मस्त गुलाबाचे फुलं खाली पडत आहेत, पाकळ्या वगैरे, खूप सुंदर असं वाटतं ते. आणि जर तुम्ही इथल्याच आसपासच्या एरियामध्ये असाल ना, तर बघितलं का मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. कारण इथं बरेचसे अनुयायी आहेत पिंपरी चिंचवडमधले, आणि आपले काही सबस्क्रायबर पण आहेत पिंपरी चिंचवडमधले. पिंपरी चिंचवड पुणेमधले खूप सबस्क्राईब आहेत आपले. तर त्यांनी मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.
आणि बघितलं असेल तुम्ही ह्यांचा तर डान्स वगैरे कसा होता, कारण सकाळ म्हणजे घरून तयार होऊन खूप मस्त गेले होते. तसं जयंतीमध्ये सगळे जास्त जण कुर्ती वगैरेच घालतात, व्हाईट कुर्ती. ते खूप छान दिसतं व्हाईट कुर्ती म्हणून ह्यांनी पण कुर्ती वगैरे घालून गेले होते. चला भेटू पुन्हा. बाय.